विरोधकांकडे ना झेंडा ना अजेंडा आहे, नेता नीती नियमही नाहीत, फक्त करप्शन फर्स्ट आहे. आमच्याकडे नेशन फर्स्ट आहे, धोरण आहे. त्यामुळेच मोदी सरकारची जनतेनेच गॅरंटी घेतली असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाणा येथे केले. बुलढाणा येथे धाड नाक्यावर महायुतीचा पदाधिकारी मेळावा काल 14 एप्रिल रोजी घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेनेचे नेते संजय सिरसाट, महायुतीचे सहाय्यक आमदार डॉक्टर संजय कुटे, ॲडव्होकेट आकाश फणकर, डॉक्टर राजेंद्र शिंगणे, डॉक्टर संजय रायमुलकर, संजय गायकवाड, श्वेता महाले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की सिल्वर ओकने उठ म्हटले की उठायचे, काँग्रेसने बस म्हटले की बसायचे, अशी उद्धव सेनेची अवस्था झाली आहे. त्यांच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात एक नकारात्मकता आली होती. निवडणुका आल्या की विरोधक संविधान बदलणार असा आरोप करतात, परंतु जोपर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तोपर्यंत संविधान कोणी बदलू शकत नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. NCA न्यूज मराठीकरिता राजीव वाडेसह रवींद्र शिरस्कार, बुलढाणा. बाबासाहेब देखील म्हणायचे, काँग्रेस हे जळकं घर आहे, त्यापासून सावध राहा. आणि त्या जळक्या घराला, काँग्रेसला डोक्यावर खांद्यावर बसवून महाविकास आघाडी करणाऱ्यांना लोक कसं मतदान करणार. आणि म्हणून हे संविधान जे आहे बाबासाहेबांचं, हे संविधान मोदी साहेबांनी तर त्याच्याबद्दल सांगितलेलंच आहे, पण जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संविधान कुणी बदलू शकणार नाही. खोट्या अफवा पसरवतात, कारण त्यांच्याकडे मुद्दे नाहीत, ते गुद्द्यावर आलेत आणि म्हणून आरोपावर आरोप करत असतात. पण आपण त्यांना आरोपाने नाही तर कामाने उत्तर देतो, कामाने. आणि म्हणूनच आज आपल्या सरकारने एवढी कामं केली, केंद्र सरकारने कामं केलीत. ही कामं डबल इंजिनचं सरकार, जेव्हा आपलं महायुतीचं सरकार, नंतर अजितदादा आले, आणखी आपले लोक आले, सगळे आले, आता मनसे आले, सगळे एक मजबूत सरकार झालंय. ही महायुती मजबूत झाली आहे. आणि इंडिया आघाडीमध्ये 10, 20, 25, 50 आले होते, पण त्याच्यामध्ये एक नेता निवडू शकले नाही. त्यांच्याकडे ना झेंडा ना अजेंडा. आपल्याकडे झेंडा आहे, अजेंडा पण आहे. मोदीजींकडे देशाच्या विकासाचा अजेंडा आहे. विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढे 40 खासदार देखील मिळाले नाहीत. 40 खासदार बिना विरोधी पक्षाचं सरकार चाललं. आणि म्हणून ही अवस्था. आता 2024ला पण सगळे एकत्र आलेत, सगळे एकत्र येऊन मोदीजींना कसं हरवायचं. अरे पण तुमच्याकडे नेता कुठं आहे हरवणारा? तुमच्याकडे चेहरा कुठं आहे? त्यांच्याकडे ना नीती, ना नियत, ना निर्णय. त्यांच्याकडे कट, कमिशन आणि करप्शन. त्यांच्याकडे करप्शन फर्स्ट, मोदीजींकडे नेशन फर्स्ट.